प्रश्नाचं उत्तर म्हणतो. आपण लेसन सुरू कर हा. आपण आपला हा नवा लेसन सुरू आपण हा आपला नवा लेसन सुरू करण्याच्या आधी जरा काही गोष्टींचे डिस्कशन करूया. आता ऍट प्रेझेंट आपलं ह्युमन बॉडी आता आपल्याला आपल्याला ह्युमन बॉडी आणि त्याच्यामधल्या कोणत्या कोणत्या लाईफ प्रोसेसेस आहेत त्याचा अभ्यास करायचा आहे. जरा एका प्रश्नाचं मला शांतपणे डोळे बंद करा आणि उत्तर द्या. डोळे बंद करा, शांत बसा तुम्ही जिकडे आहात. मी पण तुम्हाला जे सांगते ना ते सगळं करते. आता आत्ता या क्षणी डोळे बंद केल्यावरती आपल्या आजूबाजूला म्हणजे आपल्या आजूबाजूला होणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला ऐकू येत आहेत, समजतात जे काही आहे. पण आपल्या बॉडीमध्ये कोणत्या कोणत्या प्रोसेसेस सुरू आहेत? 1 मिनिट विचार करा आणि मग मला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. काही गडबड नाहीये. मॅम आपण श्वास घेतोय बाहेर सोडतोय ही प्रोसेस सुरू आहे. हा मी 1 मिनिट वेळ घ्यायला पण आपण विचार करतोय की बाहेर काय चालू असेल. ते मी तुम्हाला मॅम सांगितलं आपण होतं. श्वास घेतोय बाहेर सोडतोय ही प्रोसेस सुरू आहे. आणि मुलांना तुम्ही का बोलताय? शांतपणे 1 मिनिट डोळे बंद करून विचार करा असं सांगितलं होतं. लगेच उत्तर देऊ नका. मला माहिती आहे तुम्हाला माहिती आहे, पण जरा जास्तीचा विचार करता येईल तुम्हाला. ओके. आता जी जी उत्तरं झाली आहेत ना ती सोडून काय आहेत ते आपल्याला आवाज पण होतात. मॅम तुमचा आवाज डबल येतोय. कोणाचा तरी माईक ऑन आहे म्हणून. सगळ्यांनी आपापले माईक ओके. अजूनही कोणाचा तरी माईक गोकुळ तुमचा माईक बंद करा. बर हा. आता बघा आपण आजूबाजूला असलेल्या अनेक गोष्टी समजून घेतोय. कोणतरी सांगितलं आपण श्वास घेतोय, ही प्रोसेस आपली सुरू आहे. बरोबर. अजून विचार करतोय, हे उत्तर पण मगाशी आलं. आणि अजून काय काय करतोय? आता मला पटापट पटापट एकेका प्रश्नाची उत्तर द्या. शुद्ध होतंय. काय होतंय? रक्त आपलं रक्त शुद्ध होतंय. कसं काय? कुठे आपलं ऑक्सिजन जे आहे ना ते ब्लड घेऊन मध्ये जातंय. मॅम हार्टबीट्स पण. हार्टबीट सुरू आहेत. ओके. हा. अजून काय काय सुरू आहे म्हणे? श्वास घेणे. श्वास सुरू आहे. मॅम बरोबर. आपल्या हृदयाचे ठोके. हृदयाचे ठोके पण सुरू. आपल्या हृदयाचे ठोके. म्हणजे आपलं स्पंदन करतंय. पचन संस्था. बरोबर. पचन पण उत्तर आलं. बरोबर. पचन सुरू आहे. बरोबर. अजून काय काय सुरू आहे? आपल्या डोळ्याने पाहणे. करेक्ट. डोळ्यांनी बघणे. एक्सपिरेशन अँड एक्सहेलेशन. म्हणजे काय? आपण तोंडाने मॅम ऐकणे. आपण तोंडाने ऐकणे, बोलणे, बरोबर. पाहणे. शाबास शाबास. करेक्ट. तुम्ही मला जे जे सगळं सांगताय की नाही हे मी तुम्हाला का विचारते? आता आपण अभ्यास करतोय. आपलं डोकं सुरू आहे. आपली हालचाली सुरू आहेत. आता जरा ना शांतपणाने माईक बंद करा आणि ऐका. एवढंच नाही, तुम्ही मला जे सांगितलेत ना ह्याच्या पलीकडे पण काही गोष्टी आपल्याला मदत करतात. जी गोष्ट राहून गेली सांगायची ती मी ऍड करते. आपल्या शरीरामध्ये अस्थिसंस्था आहे. अस्थिसंस्था म्हणजे हाडं. तुम्ही जिकडे बसता बरोबर. तुम्ही जिकडे बसलाय, मी जिथे बसले, आपल्या शरीराला एक आकार आहे. आपण हातपाय हलवतोय, मान हलवू शकतोय. आपण जे जे काही करतोय त्याला कारण काय आहे? आपल्या शरीरामधली हाडं. आपल्या शरीराचा एक मोठा फ्रेमवर्क आहे. त्याच्या आजूबाजूला आपले सगळे अवयव, आपले मसल्स हे सगळं त्याच्या आजूबाजूला फिरतात. बरोबर. म्हणजेच आपल्या शरीरामधली अस्थिसंस्था ही एक फार महत्वाची संस्था आहे. ज्याला सहसा आपण काय विचारच करत नाही. आपण काय विचार करतो? हे सुरू आहे, ते सुरू आहे, ही सिस्टीम सुरू आहे, ती सिस्टीम सुरू आहे. पण
ह्या सगळ्या सिस्टीमच्या बरोबर लपलेल्या आणि मदत करणाऱ्या या सिस्टीम्स आहेत. अजून एक सिस्टीम सुरू आहे जी आहे आपली चेतासंस्था म्हणजे नर्वस सिस्टीम. मला आजूबाजूला कसले कसले आवाज येत आहेत, वास येत आहेत, त्याच्यानंतर काहीतरी माझ्या हाताला मी जिथं बसले की नाही तिकडे एक मऊ मऊ बेडशीट आहे, त्याचा स्पर्श मला जाणवतोय. म्हणजेच काय, माझ्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या गोष्टींच्या संवेदना मला कोणीतरी करून देते. ती आहे आपली चेतासंस्था. बरोबर. म्हणजेच काय, आपल्या परिसरामध्ये जिथे आपण राहतो तिथलं आपल्या आजूबाजूच्या इमिडिएटली आपल्या आजूबाजूला असलेल्या सगळ्या वस्तूंमध्ये आणि आपल्या शरीरामध्ये सुद्धा खूप साऱ्या गोष्टी निरंतर सुरू असतात. यालाच म्हणतात ह्युमन लाईफ प्रोसेसेस. आपलं जे शरीर आहे की नाही, माणसाचं शरीर, ते इतकं कॉम्प्लेक्स आहे माहितीये का. आता या क्षणी आपल्या शरीरामध्ये खूप साऱ्या पेशी आहेत. सगळ्या पेशी आपलं आपलं काम करतायत, सगळ्याच्या सगळ्या ज्या जिवंत आहेत त्या काहीतरी हालचाल करतायत आणि आपल्याला जाणीव पण नाहीये की आपल्या शरीराच्या आतमध्ये काय चाललंय. विचार करून बघणार की गोष्ट किती डेंजरस आहे ना. आपल्या शरीरामध्ये छोटे 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 सेल्स आहेत आणि ते काहीतरी करतायत जे आपल्याला माहित नाहीये. पण आपलं सगळं शरीर त्यांच्यावर सुरू आहे. बरोबर. सो सांगायचा मुद्दा असा की आपल्या शरीराची अंतर्गत रचना जी असते ना ती खूप कॉम्प्लेक्स असते. सगळ्या सिस्टीम एकमेकांना जोडलेल्या आहेत. एकमेकांना जोडलेल्या म्हणजे आपले श्वसन संस्थेबरोबर आपलं हृदय जोडलेलं आहे. बरोबर. आपल्या हृदयाबरोबर आपल्या हृदयाला संरक्षण करणारे त्याचे जे काही आपण बरगड्या म्हणतो ना, अस्थिसंस्था, ती त्याला जोडलेली आहे. म्हणजे अशा सगळ्या गोष्टी एकमेकांना जोडलेल्या आहेत आणि सगळ्या एकमेकांवर अवलंबून आहेत. त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात आपली शरीरातल्या विविध प्रोसेसेस म्हणजे लाईफ प्रोसेसेस ऑफ ह्युमन बॉडी. त्याला मराठीतील काय बरं, शरीरातील अनेक संस्था. सोप्या 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 शब्दांमध्ये एक्झॅक्ट शब्द त्याचे मानवी शरीरातील अनेक संस्थाच म्हणतात त्याला, वेगवेगळ्या. हो की नाही. इंद्रिय संस्था, मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था. त्याच्याने जरा मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. पेशी आणि पेशी अंगके हा सगळ्याच्या सगळा धडा तुम्हाला नीट समजला आहे का? येस मॅम. आहेत का? काय मॅम? काही शंका आहेत का? नो मॅम. नक्की ना? नो मॅम. नो मॅम. बरं. मी आता एक काम करणार आहे, मी ह्या धड्याला फास्ट फॉरवर्ड रिवाइज करणार आहे. कोणत्या? आपल्या ऑर्गनेल्स वाल्या, आणि मग नव्या धड्याला सुरुवात करणार आहे. ठीक आहे. म्हणजे त्याचं कनेक्शन लागेल, रिव्हिजन पण होऊन जाईल आणि मग आपला नवा धडा आपण सुरू करणारच आहे. आपण श्वसन डिस्कस करू डिटेलमध्ये. ठीक आहे. त्या सगळ्याला मी आता शेअर करते एक एक करून आणि माझा कॅमेरा पण ऑन करते. जरा आता नेटवर्क स्टेबल झाले असं वाटतंय. आपण एक एक गोष्ट बघूया. सगळ्यात आधी आपला जो धडा होता कोणता, सेल ऑर्गनेल्स म्हणजे सेल अँड सेल ऑर्गनेल्स म्हणजे इंद्रिय नाही, काय म्हणतात त्याला, पेशी आणि पेशीतील अंगके. हा, पेशी अंगके. सॉरी, माझं थोडंसं मराठी वीक आहे. मराठी शब्द मला लवकर सापडत नाहीत विज्ञानातले. कारण तुम्हाला खरं सांगू का मज्जा, मी जेव्हा शाळेमध्ये होते ना 7वी पर्यंत आमच्या शाळेमध्ये मराठी मीडियम होतं. 8वी पासून आम्ही सेमी इंग्लिशला गेलो. पण जेव्हा सेमी इंग्लिशला गेलो त्याच्यानंतर सगळ्या सगळा पुढचा जो अभ्यास होता की नाही तो आमचा सगळा इंग्लिशमध्ये होता. म्हणजे नंतर खूप सारी वर्ष हे सगळे शब्द सारखे 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 लिहून वाचून ना हे सोपे वाटते. खरं तर ह्याची सुरुवात शाळेमध्ये आम्ही जेव्हा केली तर आम्ही पण सगळे शब्द मराठीमध्ये प्रकाश संश्लेषण वगैरे असे कठीण कठीण शब्द बोलायचो. पण नंतर ते जसं जसं आपण वारंवार एकच गोष्ट बघा, उदाहरणार्थ टेबल. टेबल हा शब्द इंग्लिश आहे की नाही, पण आपण सारखं 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 म्हणतो आणि त्याला मराठीमध्ये काय म्हणतात असं होतं की नाही आपल्याला. सो असं काही शब्दांच्या बाबतीत माझं होतं. पण थोडंसं तुम्हीच मला मदत करा, कारण तुम्हाला ते असे चांगले माहिती आहे, त्याच्यामध्ये काही गडबड होऊ नये म्हणून. बाकी अर्थ मला सगळे माहितीत किंवा मला जरा उशीर लागतो त्या आठवायला काय शब्द आहेत आणि ते चुकू नये असं मला फार भीती वाटत असते. बरं चला, मानवी शरीर आणि इंद्रिय संस्थाच्या आधी आपल्याला जायचंय वरच्या धड्याकडे आणि मग आपण इथे सुरूच करणार आहे ह्याला. बरं, आपण पेशी अंगके आणि ह्या सगळ्याचा डिटेलमध्ये अभ्यास ऑलरेडी केला होता.
का आपल्या घरामध्ये काही महत्वाच्या गोष्टी असतात, काही महत्वाच्या जागा असतात, तशा एका पेशीमध्ये सुद्धा महत्वाच्या जागा असतात, महत्वाच्या गोष्टी घडत असतात. एका छोट्याशा पेशीमध्ये पण बऱ्याच गोष्टी सतत सुरू असतात. बघा, आपल्या धड्याची सुरुवातच कशाने झाली होती? ह्या 2 रचनांनी झाली होती. आपण शाळेत होतो ना 6वी 7वी ला काहीतरी, तेव्हा आपल्याला वनस्पती आणि प्राणी पेशी ह्या दोघांमधला फरक होता, बरोबर? ह्याला पेशी भित्तिका आहे, त्याला नाहीये. ह्याच्यामध्ये हरित लवके आहेत, त्याच्यामध्ये नाहीयेत. ह्याच्यामध्ये मायटोकॉन्ड्रियाची संख्या जास्त आहे, त्याच्यामध्ये कमी आहे. हा सगळ्याचा अभ्यास आपण ऑलरेडी केला होता. वनस्पतींच्या आणि प्राण्यांच्या पेशी अर्थातच भिन्न असणार आहेत. वनस्पतींचं काम वेगळं आहे, वनस्पतींची रचना वेगळी आहे. प्राण्यांच्या बाबतीमध्ये गोष्टी ऍब्सोल्युटली वेगळ्या आहेत. प्राणी एका ठिकाणून दुसरीकडे जाऊ शकतात, त्याचा जीव वाचवू शकतात, त्यांना पेशी भित्तिकेची गरज नाहीये. पण वनस्पती जिथे जन्माला येतात तिथेच त्या मरेपर्यंत राहतात. त्या फिरू नाही शकत, जागा बदलू नाही शकत. म्हणून त्या जिथे आहेत त्यांना कवचाची गरज आहे. त्यांच्या प्रत्येक पेशीमध्ये ते कवच असतंच. ठीक आहे. आता पेशीचे भाग आपण बघितले होते. पहिलं जे होतं त्याला आपण म्हणतो पेशी पटल. म्हणजेच काय? त्या पेशींची भिंत, सेल वॉल. पेशी पटल म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन, सॉरी. आणि सेल वॉल म्हणजे पेशी भित्तिका. भित्तिका म्हणजे वॉल. पेशींची भिंत म्हणजे सेल वॉल, आणि त्याच्या आतमध्ये पटल म्हणजे ना एकदम हलका असा एक असा बारीकसा पातळसा पडदा. म्हणजे आपल्या बघू शकतो, पण ते फक्त एक असं हलकसं असं पातळसर असं ट्रान्सपरंट मटेरियल सारखंही असतं. पण त्याचं काम असतं फक्त 2 गोष्टी वेगळ्या करणं. असे काही पडदे पण असतात, इकडून तिकडे सगळं दिसतं, पण फक्त 2 सेक्शन वेगळे करण्याकरता ते घरांमध्ये लावले असतात. काही काही ठिकाणी डेकोरेशन म्हणून, किंवा काही काही बाथरूम्स मध्ये तुम्ही असे कुठल्या तरी हॉटेल्समध्ये वगैरे गेलात ना, जिकडे असे समुद्र वगैरे जवळ आहे, अशा ठिकाणी हॉटेल्समध्ये आंघोळीला गेलात ना तिकडे, तर तिकडे वॉशरूम आणि टॉयलेट एकाच मोठ्या ठिकाणी असतं. बघते कसं ट्रान्सपरंट असा प्लॅस्टिक सारखा पडदा असतो. मी विचार केला हातरी कशाला लावला होता. मी पाहिलंय बरं का 1-2 हॉटेल्समध्ये. म्हणले काय फालतूपणा आहे. एकतर डार्क तरी लावायचं, तर लावायचंच नाही. ह्याला काय अर्थ आहे, आरपार सगळं दिसतं. शी. पण ते पडदे कशासाठी असतात? ते फक्त सेपरेट करतात. मॅम आवाज ब्रेक होतोय. 2 गोष्टी वेगळ्या आहेत हे सांगण्याकरता. पेशी पडद्याची गरज आहे. पेशी आतमध्ये मॅम तुमचा आवाज ब्रेक होतोय. ओके, मी आता माझा कॅमेरा बंद करते. मला वाटलंच होतं. ब्रेक होतोय. कळलं. आता कदाचित ते बरं होईल. मी कॅमेरा बंद करून टाकलेला आहे. बघा आता आवाज बरा येतोय का माझा? बघा आता कॅमेऱ्याचा किती परिणाम होतो बघा. कॅमेरा सुरू केल्यानंतर आवाज तरी पण ब्रेक होतोय? नो मॅम. ओके, चालेल. आता असंही तुम्हाला माझ्याकडे नाही बघितलं तरी चालेल, पुस्तकामध्ये सगळं दिलेलंच आहे. तर सांगायचा मुद्दा असा होता, पेशी पटल असण्याची गरज काय आहे? पेशीच्या मध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा लपवून ठेवलेल्या आहेत. सगळ्या डेंजरस गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. न्यूक्लियस आहे, सायटोप्लाझम आहे, भरपूर सारे अवयव आहेत, आणि त्या सगळ्यांचं काहीतरी महत्वाचं काम आहे. बाहेरच्या सगळ्या गोष्टींपासून त्याला वाचवण्याकरता एक हलकीशी पातळ अशी भिंत. आता हे पेशी पटल ना एकदम इंटरेस्टिंग गोष्ट आहे. काही गोष्टी त्याच्या आरपार जाऊ शकतात आणि काही गोष्टी ते मुद्दाम पाठवत नाही. तुम्हाला मागे मी सांगितलं होतं बघा, जी आपली मुळं असतात, वनस्पतींची मुळं ही जमिनीखाली असतात, बरोबर? मातीमध्ये असतात. मातीमधून त्यांना पाणी वर घेऊन जायचंय, बरोबर? पाण्याच्या रेणूंना जमिनीमधनं किंवा मातीमधनं त्या मुळांच्या पेशींमध्ये आत येण्याकरता हे जे पेशी पटल आहे ना, त्याला एंट्री देतं, पण मातीला आत येऊ देत नाही. कळलं का तुम्हाला? हे असं आहे की आपल्या वर्गाचा दरवाजा जो असतो की नाही, आपल्या क्लासचा, आपल्या शाळेचा जो वर्ग आहे, किंवा आपल्या घराचं पण बघा, आपली बेडरूम. आपल्या बेडरूम मध्ये आपण ठरवतो कोणाला आत घ्यायचं, कोणाला आत घ्यायचं नाही. असं आपल्या शाळेमध्ये सुद्धा करतो आपण. आपल्या शाळेमध्ये जेव्हा आपण दरवाजा बंद करून आपलं काहीतरी मस्त लेक्चर सुरू असतं, काही गप्पा सुरू असतात, काही गोष्टी सुरू असतात, काहीतरी सुरू असतं ना आपलं, त्याच्यामध्येच कोण वर्गात येतंय असं थोडंसं डोकावून बघतो आपण. अरे काहीतरी महत्वाची सूचना, कदाचित उद्या सुट्टी आहे अशी सूचना घेऊन कोणतरी मुलगा आला असतो. एक वही असते बघा ती सूचनांची, ती वही घेऊन आलेल्या मुलाला आपण लगेच आतमध्ये घेतो. आणि जो कुठला तरी आगाऊ मुलगा असतो, काहीतरी म्हणत असतो, आपण त्याला म्हणतो चल पळ, आता आम्ही काहीतरी काम करतो, आणि त्याला आपण घेत नाही. याला म्हणतात सिलेक्टिव्ह परमिएबिलिटी. म्हणजे ठराविक लोकांनाच आत येऊ देणं, म्हणजेच काय, निवडक्षम पारपटल.
हे कुठे असतं? आपल्या प्रद्रव्य पटल. अरे यार, त्याला म्हणतात सेल मेम्ब्रेन, पेशी पटल. प्रद्रव्य पटल आहे ते. प्रद्रव्य हे चुकीचं लिहिलंय, प्रद्रव्य नाहीये, प्रद्रव्य. द्रव्य म्हणजे लिक्विड. तर असं त्याचं काम असतं. नंतर आपण बघितलं होतं वेगवेगळ्या प्रकारचं उत्सर्जन, विसरण, परासरण म्हणजे डिफ्युजन, ऑस्मोसिस, या 2 प्रक्रिया असतात. नंतर आपण आपल्या वेगवेगळ्या पेशीच्या अंगकांचा अभ्यास सुरू केला होता. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे याच्यातला जो बॉस आहे तो आहे केंद्रक. केंद्रक म्हणजे त्याचं मेंदू. जसं आपल्या शरीरामध्ये आपला मेंदू आहे जो सगळं ठरवतो, डिसाईड करतो, त्याच्याप्रमाणे बाकी सगळे अवयव काम करतात. उदाहरणार्थ बघा, तुम्हाला बाहेर एखादा चांगला पिक्चर लागलाय किंवा तुमच्या आवडीचं सिरियल लागलंय आणि तुम्हाला होमवर्क करायचंय, अशी कंडिशन तुमच्या आयुष्यामध्ये कधी येते का? खूप होमवर्क आहे आणि Yes, ma'am. बरं, आणि बाहेर Yes, तुमच्या ma'am. आवडीचं काहीतरी सुरू आहे Yes, ma'am. किंवा तुमच्या घरामध्ये आवडीचे पाहुणे आलेत, तुमची ताई आली आहे किंवा कोणतरी आवडीचा दादा आलाय किंवा कोणतरी खूप असे तुम्हाला आवडणारे लोक तुमच्या घरी आलेत, पण तुम्हाला खूप होमवर्क दिलाय. मग तुम्ही काय करता? तेव्हा तुमचं मन आणि तुमचा मेंदू तुम्हाला वेगवेगळे इन्स्ट्रक्शन देत असतो. मेंदू म्हणतोय ए चल अभ्यास कर, मन म्हणतं जाऊ दे ना, थोडा वेळ जाऊन गप्पा मारून ये ना, काय होमवर्क तर आज पण आहे, उद्या पण आहे, रोजच येणार आहे, हो की नाही? बरोबर. 2 लोक तुम्हाला 2 वेगवेगळ्या गोष्टी सांगतात. एक तुमचं मन वेगळं काहीतरी सांगतं, डोकं काहीतरी वेगळं सांगतं, हो की नाही? Yes, ma'am. पण तरी पण मी तुम्हाला सांगते माझ्या अनुभवातनं, हे मन आहे ना, मनापेक्षा मेंदू जास्त हुशार असतो. मेंदूच ऐकायचं आपण. मेंदू म्हणतो लवकर होमवर्क करू आणि मग आपण बाहेर जाऊन गप्पा मारू. जे मेंदूने सांगितलंय तो बॉस आहे आपला, त्याला जास्त अक्कल आहे मनापेक्षा. तर कारण तो मेंदू आहे ना, त्याला अक्कल हीच मेंदू आहे. सो त्याला जास्त अक्कल असणारच आहे. तुझं म्हणतोय होमवर्क जास्त गरजेचा आहे. जर हा नाही केला तर उद्या शाळेमध्ये आपली लागणार आहे चांगले, त्याच्यामुळे गपचूप बसा आणि अभ्यास करा. होमवर्क झाला, हे महत्वाचं सगळं झालं की सुट्टीत भेटू ना आपण, कोणाला भेटायचंय ते शनिवार रविवार पण भेटता येईल, काही कारण असू शकतात, हो की नाही? सो हे सगळे पर्याय आपला मेंदू आपल्याला देतो आणि मग जेव्हा आपण आपल्या मेंदूचं ऐकतो तेव्हा आपण काय होतो? सेफ होतो. आणि मग त्याच्यामध्ये आपला मेंदू आपली मदत करतो आणि बाकी सगळ्या अवयवांना पटापट पटापट आपण एका 10-15 मिनिटांमध्ये अर्ध्या तासाचं होमवर्क करून मोकळे होऊन जातो. फास्ट काम करतो आणि बाहेर जातो आणि मग आपण ज्या हव्या त्या सगळ्या गोष्टी करू शकतो, गप्पा मारतो, थोडा वेळ जातो आपला, पण मेंदूचं ऐकणं केव्हाही चांगलं असतं, बरोबर की नाही? आता हे मेंदूचं जे काम आहे तेच काम आपल्या केंद्रकाचं आहे. केंद्रक काय सांगतं? काय करायचंय, कधी करायचंय, कुठे करायचंय, किती करायचंय, या सगळ्याची सूचना एका पेशीमध्ये केंद्रक देत असतं. म्हणजे त्याचा मेंदू कोण आहे? केंद्रक. केंद्रकामध्ये सगळ्या महत्वाच्या गोष्टी लपलेल्या आहेत. जसं आपल्या मेंदूमध्ये आपल्या खूप साऱ्या गोष्टी लपलेल्या आहेत, कोणाबद्दल काय वाटतंय, कोणाच्या काय आठवणी आहेत, काय, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ब्रेनमध्ये आहेत. तसं आपल्या केंद्रकामध्ये डीएनए आणि आरएनए आपल्या शरीरातले सगळ्यात मोठे काय बरं म्हणू आपण, आपली ओळख असणारे ज्या काही, जसं आपलं आधार कार्डला आपली ओळख, तसं आपल्या प्रत्येक पेशीमध्ये असलेला डीएनए ही आपली खरी ओळख आहे. आपली खरी ओळख कोण? आपला डीएनए, आधार कार्ड नाही. आधार तर भारताचे नागरिक असल्याचं कार्ड आहे, पण तुम्ही आहात हे सिद्ध करणारी जी गोष्ट आहे ती आहे तुमचा डीएनए. आणि तुम्ही ते पिक्चर मध्ये बघितलंय का? त्या मुलाचे डीएनए त्याच्या आईबाबरोबर चेक करून बघतात, ते बाळ इकडे तिकडे एक्सचेंज झालंय का वगैरे, अशा सगळ्या केसेसमध्ये. कारण आपले डीएनए, आपल्याला मिळालेला डीएनए हा आपल्या आईबाबांकडनं आपल्याकडे आलाय, बरोबर? तीच आपली ओळख आहे, खरी ओळख. मग ते सगळं डीएनए कोणाकडे असतं? त्या न्यूक्लियसकडे, म्हणजे त्या केंद्रकाकडे असतं. मग आहे आंतरद्रव्य जालिका. हिचं काम काय आहे? इकडून तिकडे, तिकडून इकडे सामान नेणं, सामान घेणं. इथे केंद्रक आहे, केंद्रकामधनं काही सूचना, काही केमिकल्स, काही काही येतच असतं ना इकडनं. हे जे काही येतं बघा, इथे असे पाईप 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 आहेत आणि इथून काही दुसरे पाईप आहेत, हे आत जोडलेले आहेत. सो हे जे नेणं आणणं पण बॉसच्या जवळपासचं सगळं, हे आंतरद्रव्य जालिका म्हणजेच एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं काम असतं. बरं, आता त्याच्या पुढे आहे गॉल्गी काय किंवा गॉल्गी संकुल, किंवा त्याला इंग्लिशमध्ये सोपं नाव आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स. कॉम्प्लेक्स कारण रचना कॉम्प्लेक्स आहे. ह्याचं नाव आहे गॉल्गी. म्हणजेच काय? गॉल्गी नावाच्या शास्त्रज्ञाने शोधलं म्हणून त्याचं नाव आहे गॉल्गी कॉम्प्लेक्स. ह्याच्यामध्ये काय आहे बघा, अशा 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 रचना असतात
एका पेशीच्या आतमध्ये, त्याला कोश म्हणतात. एका बाजूने एखादी गोष्ट जाते आणि तिकडनं दुसरीकडनं ती बाहेर पडते आणि मध्ये काय होतं, त्याच्यामध्ये काहीतरी केमिकल प्रोसेसिंग होतं. याच्यामध्ये सगळे वेगवेगळे केमिकल लपलेले असतात. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची विकर असतात. विकर म्हणजे एन्झाईम आणि एन्झाईम केमिकल्स असतात, बरोबर. वेगळ्या वेगळ्या विकरांमध्ये वेगवेगळी प्रोसेस होऊन इकडून टाकलेले कण इकडे बाहेर येतात आणि बदललेले असतात. त्यांच्यामध्ये जे बदल हवे ते बदल केले जातात. ते कण कसले असतात, काहीतरी प्रथिन असतात, काही लागणाऱ्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या सेल मधल्या केमिकल्सच असतात. त्या सगळ्यांचा काहीतरी बदल करून लागणाऱ्या फॉर्म मध्ये इकडे आणलं जातं. शिवाय ह्याच्यामध्ये अवकाशिका आहे, समपक्ष बाजू या सिमिलर बाजू आहेत त्याच्या. हे कुंड, ह्याचं नाव कुंड आहे, कुंड. नवजात पिटिका, स्त्रावी पिटिका. पिटिका या शब्दाचा संस्कृत मधला अर्थ आहे पुळी. पिटिका ह्या शब्दाचा संस्कृत अर्थ आहे पुळी. पण पुळी चेहऱ्यावर पुळ्या बिळ्या येतात ना, त्या पुळ्या तसं गोल गोल दिसतात या, म्हणून. तर ह्याच्यामधून काहीतरी स्त्रवलं जातं, काहीतरी केमिकल्स याच्यामधनं स्त्रवले जातात, म्हणून त्याला स्त्रावी पिटिका असं म्हणतात, बरोबर. ह्या काय असतात बघा, आता जरा समजून घ्या. 5-8 चपट्या पोकळ कोशांपासून गोल्गी संकुल बनते. या कोशांना कुंड असं म्हणतात. कुंडांमध्ये विविध प्रकारची विकर असतात, बरोबर, एन्झाईम्स असतात. अंतर्द्रव्य जालिकेकडून आलेली प्रथिने या गोलीय पिटिकांमध्ये बंदस्त होतात. कुठे त्या गोलीय पिटिका, या वरती तुम्ही बघितलं ना एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, तिकडनं जी काही प्रथिनं आली आहेत ती याच्यामध्ये जातात आणि बंदिस्त होतं, ते बंद होतं, झापड लागून जाते याची. पेशी द्रव्यामार्फत या पिटिका गोल्गी संकुलापर्यंत येतात. या पेशी मध्ये सगळीकडे एक प्रकारचं लिक्विड, त्याला आपण काय म्हणतो, पेशी द्रव्य म्हणजे सायटोप्लाझम, तरंगत तरंगत तिकडनं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधनं हे इकडे येतं, याच्यामध्ये जातं, बंद होऊन जातं, ठीक आहे. त्याच्या निर्मितीक्षम बाजूशी संयोग पाहून त्यातील द्रव्य कुंडांमध्ये पाठवले जाते, बरोबर. म्हणजे हे कुंडाच्या मध्ये आता गेले. कुंडांच्या घड्यामधून पुढे सरकताना विकरांमुळे त्या द्रव्यामध्ये बदल होत जातात. मध्ये हळूहळू हळूहळू पुढे पुढे सरकत जाणाऱ्या त्या कणामध्ये काहीतरी केमिकल रिएक्शन होत जातात आणि बदल होऊन ते बाहेर पडतं. ही बदल झालेली प्रथिने पुन्हा गोलीय पिटिकांमध्ये बंद होऊन गोल्गी संकुलाच्या परिपक्व बाजूने बाहेर पडतात, बरोबर की नाही. गोलीय पिटिका म्हणजे आता त्या गोल पिटिकांमधनं ते बाहेर पडतात आणि काय होतात, परिपक्व तयार झालेले, म्हणजेच कारखान्यातल्या वस्तू बांधून पुढे पाठवणाऱ्या पॅकिंग विभागासारखं हे काम ह्याच्यामध्ये होतं, हे कुंड. आता ह्याच्यामध्ये काही स्त्रावी अंगक म्हणजे काय, त्याला आपण म्हणालो की त्याच्यामधनं काही काही सिक्रेट होतं. त्याच्यामध्ये विकर, प्रथिन, वर्णक इत्यादी पदार्थांमध्ये बदल घडवून आणणारी विभागणी आहे, बरोबर. त्या पेशींमध्ये किंवा पेशीबाहेर अपेक्षित ठिकाणी पोहोचवणं, ह्या सगळ्या गोष्टी हे करतं, बरं का. रिक्तिका आणि स्त्रावी पिटिका यांची निर्मिती, व्हॅक्युअल्स आणि स्त्रावी पिटिका म्हणजे त्याच्यामधनं काहीतरी स्त्रवलं जातं, अशा छोट्या छोट्या रचना. पेशी भित्तिका, प्रदव्य पटल आणि लयकारिका यांच्या निर्मितीस मदत करणे. ह्याच्यामध्ये केमिकल्स आहेत ना, या केमिकल्सचा वापर करून त्या पेशीला लागणाऱ्या सगळ्या गोष्टी बनवण्याची फॅक्टरीच आहे तिकडे. मी म्हटलं ना, ही केमिकल फॅक्टरी असते की नाही, तशी फॅक्टरी. मग आहे लायझोझोम्स म्हणजे लयकारिका. आता हे काय बघा, हे एक ना तुम्हाला असं लांबून हे कलिंगड सारखं दिसेल, पण हा कलिंगड नाहीये, हा एक डेंजरस ऑर्गेनल आहे. म्हणजे एक पेशी अवयव आहे आणि फार डेंजरस आहे. का बरं, तुम्हाला माहिती आहे याचं काम काय आहे? ह्याचं काम आहे पेशीमध्ये येणाऱ्या सगळ्या डेंजरस वस्तूंवर आक्रमण करणं, त्याला संपवून टाकणं. उदाहरणार्थ एखादा बॅक्टेरिया किंवा एखादा व्हायरस त्या सेलमध्ये आला तर त्याला मारून टाकायचं काम हे करतं. आणि जे जे काही नकोय आपल्या पेशीला, नको असलेल्या गोष्टी ज्या तयार होतात, टाकाऊ पदार्थ, कचरा, त्या सगळ्याला नष्ट करणं, अशी संस्था याच्यामध्ये असते. आणि एकदम साधं सोपं एकाच लेयरचं असं सिंपल असं ते एक गोल बॉल सारखं असतं, रिकामं, आणि त्याच्यामध्ये पाचक विकर असतात. त्याच्यामध्ये काय असतात बघा, हे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टीम सारखं आहे, बरोबर की नाही. त्याच्यामध्ये पाचक विकर आहेत आणि आपण जे जे काही बनवू, जे नको आहे पेशीमध्ये, आपण म्हणजे पेशी जे जे काही बनवेल ते सगळं इकडे येतं आणि इकडे ते सगळं काय होतं, गायब होऊन जातं, कारण त्याच्यावरती ते काम करतं. आता ह्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं काम मी म्हटलं असं रोग प्रतिकार यंत्रणा. पेशीवर हल्ला करणाऱ्या जीवाणू आणि विषाणूंना हे नष्ट करून टाकतं. उद्ध्वस्त करणारं पथक जीर्ण आणि कमजोर पेशी अंगकपणे खाऊन टाकतं.
कार्बनी कचरा हे खाऊन टाकतं. आत्मघाती पिशव्या. आता बघा, जर पेशी जुनी झाली, खराब झाली किंवा त्याला काहीतरी त्रास होत असेल तर ही पिशवी स्वतः फुटते आणि ह्याच्यामधले जे केमिकल्स आहेत ना त्याच्यामध्ये ती पेशी विरघळून जाते. म्हणजे स्वतःच पेशीला खाऊन टाकणारं असं हे एक विचित्र सेल ऑर्गनेल आहे, लायझोझोम्स. उपासमारीच्या काळामध्ये या लयकारिका पेशीत साठवलेल्या प्रथिने आणि मेद यांचं पचन करतात. थोडक्यात याचं काम आहे वितळवणं, नाही सॉरी विरघळवणं. जे जे काही आहे त्याला सगळं डिझॉल्व्ह करणं. तंतुकणिका म्हणजे मायटोकॉन्ड्रिया. ह्याचं हे आहेत आपल्या सेल मधले पॉवर हाऊसेस, म्हणजे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस करणाऱ्या गोष्टी. इलेक्ट्रिसिटी म्हणजे युजेबल एनर्जी. आपल्या घरामध्ये इलेक्ट्रिसिटी असते की नाही, ती लावली की आपले पंखे, लाईट, टीव्ही, मोबाईल सगळं सुरू होतं. त्याच्याकरता एनर्जी लागते, ऊर्जा लागते, बरोबर. तसंच आपल्या प्रत्येक पेशीमध्ये ऊर्जा निर्मिती करणारं हे साधन आहे, त्याला म्हणतात तंतुकणिका. ह्याच्यामध्ये बघा अशी 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 गोल 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 रचना असते. त्याच्यामध्ये खूप सारे केमिकल्स असतात आणि त्याच्यामध्ये जेली सदृश पदार्थ, त्याच्यामध्ये सगळे केमिकल्स. आणि याच्यामध्ये काय होतं, त्या बघा रायबोझोम्स फॉस्फेट कण डीऑक्सिरायबोन्यूक्लिक अणू हे या प्रथिनांना संश्लेषित करू शकतात. पेशीतील कर्बोदक आणि मेदाचे विकरांच्या साहाय्याने ऑक्सिडीकरण करते. मेद म्हणजे फॅट्स, कर्बोदक म्हणजे कार्बोहायड्रेट्स. ह्या तंतुकणिका काय करतात, पेशीमधल्या मेदाचे आणि कर्बोदकांचे ऑक्सिडीकरण करतात. म्हणजे काय करतात, त्याला ब्रेक करून टाकतात छोट्या तुकड्यांमध्ये. म्हणजे काय, एवढ्या मोठ्या सरफेस मध्ये एखादा ग्लुकोजचा मॉलिक्यूल गेला किंवा आपला एखादा फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ जे आपण खातो ते, मेद, त्याचा एखादा कण गेला की तो असा गोल फिरत 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 त्याचं ते डिजनरेशन होतं, म्हणजे तुटून जातो ऑक्सिजन मिळाला की त्याला. आणि मग काय होतं, त्याचे छोटे छोटे भाग होतात आणि त्याच्यामध्ये एनर्जी तयार होते, एटीपी, एडिनोसाइन ट्रायफॉस्फेट. ह्या रूपामध्ये आपल्या शरीरामध्ये एटीपी फिरते, म्हणजे एनर्जी फिरते. आणि म्हणून हे आपल्या प्रत्येक पेशीमधलं, स्पेशली प्राणी पेशीमधलं पॉवर हाऊस आहे. वनस्पती पेशींमध्ये याची संख्या कमी आहे, कारण वनस्पतींना काही गरजच नाही, त्यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत असतं, बरोबर की नाही. मग आहे रिक्तिका. रिक्तिका म्हणजे डस्टबिन. ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी होतात. तुम्ही याच्यात पाणी साठवा किंवा तुम्ही नको असलेल्या गोष्टी साठवा. तुमच्या पेशीतला दाब नियंत्रित करणं हे याचं काम आहे. रिकाम आहे ना ही पिशवी. नंतर आहे काही काही नको असलेल्या गोष्टी डस्टबिन सारखं चेक करणं, रिक्तिकांमधले टाकाऊ पदार्थ जमा करणं, बरोबर. किंवा काही प्राण्यांच्या बाबतीत, जसं की अमिबा प्राणी नाही येतो, सिंगल पेशी आहे, त्याच्यामध्ये त्या रिक्तिकेमध्ये अन्न पचनपूर्व साठवलं जातं. पचनाच्या पूर्वी ते अन्न याच्यामध्ये जमा करतं, मग स्वतःच त्याला खातं आणि स्वतःच पचवून टाकतं. शिवाय हे पेशीला एक रचना देतात, ताठपणा किंवा दृढता, म्हणजे कडक बनवण्याकरता. लवक म्हणजे प्लॅस्टिड्स. वनस्पतींमध्ये हरित लवक असतात. हरित लवकांचा उपयोग कशासाठी होतो, फोटोसिंथेसिस या प्रक्रियेसाठी होतो, बरोबर. या हरितद्रव्य अशी जशी हिरवेत किने तशी आणखीन पण वेगवेगळ्या रंगाची कॅरोटीन, झॅन्थोफिल, अँथोसायनिन, बिटालिन्स, लाल, पिवळा, निळा आणि गुलबक्षी म्हणजे डार्क रेड असा कलर देणारे या सगळ्या पिगमेंट्स आहेत, त्याला म्हणतात रंगद्रव्य. याच्यामुळे आपल्या त्या वस्तूंना तिथे रंग येतात, बरोबर. नंतर आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट, क्लोरोफिलची रचना. बघा ना, आतमध्ये ते आपण चोकोपाय खातो की नाही, एकावर एक ठेवलेले, तशी रचना आहे. किंवा केक असा कट करून ठेवलाय, एकावर एक एकावर एक एकावर एक लावलेले. त्याच्यामध्ये काय होतं, प्रकाश अडकला जातो, म्हणजे उष्णता याच्यामध्ये अडकली जाते. आपल्या पानांमध्ये कार्बन डायऑक्साईड पण येतो आणि पाणी पण जातं. इथे त्याचं केमिकल हे बनतं, काय म्हणतात, फूड बनतं, त्याला आपण काय म्हणतो, ग्लुकोज, बरोबर ना. पानांमध्ये जी काही शर्करा बनते ते अन्न असतं, वनस्पतीचं पण आणि आपलं पण, बरोबर. आता ह्या आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे युकॅरिओटिक आणि प्रोकॅरिओटिक अशा दोन वेगवेगळ्या प्रकारच्या पेशी आहेत. त्यांची भिन्नता काय हे आपण मागच्या वेळेला बघितलं होतं, की हे आधी केंद्रकी एकदम जुने, प्रिमेटिव्ह, नुकतेच जन्माला आलेले, जेव्हा सजीव सृष्टी होती पृथ्वीवरती तेव्हा ज्या पद्धतीच्या पेशी होत्या त्या होत्या आधी केंद्रकी पेशी. त्याच्यामध्ये केंद्रक दिसत नव्हतं, पण केंद्रकासारखा काहीतरी भाग होता, त्याला आवरण नव्हतं,
ते एकच त्याच्यामध्ये कसं तरी गुणसूत्र असायचं. त्याचा आकार पण खूप छोटा होता आणि जीवाणूंमध्ये जसे होते तसे ते आदिकेंद्रकी पेशी आपल्याला दिसतात, जसे आज पण आहेत त्या बॅक्टेरिया. पण त्यानंतर कुठल्याही प्रकारच्या डेव्हलप्ड ऑर्गॅनिझम मधली कुठली पण तुम्ही पेशी घ्या, त्या सगळ्या दृश्य केंद्रकी नावातच अर्थ आहे, त्याचं केंद्र दृश्य आहे, दिसतं आपल्याला, बरोबर. व्यवस्थित डेव्हलप झालेलं केंद्रक आहे, त्याला केंद्रकाला सुद्धा केंद्रक पटल, त्याच्यामध्ये केंद्रकी आणि केंद्रक द्रव्य हे सगळं आहे. केंद्रकाच्या मध्ये पण बघा तुम्ही, न्यूक्लियसच्या मध्ये पण कसं डार्क स्पॉट बघितला असेल, त्याला म्हणतात केंद्रकी, बरोबर. एवढं ते व्यवस्थित डेव्हलप झालेलं त्याचं केंद्रक असतं. आता हा धडा इकडे संपला. तुम्ही याची एक्सरसाइज सॉल्व्ह करा. आपण जेव्हा रिव्हिजन करू ना तेव्हा हे सगळं आपण डिस्कस करू, ठीक आहे. आता आपण जाऊया या धड्याकडे. मानवी शरीर संस्था, इंद्रिय आणि इंद्रिय संस्था. आणि आता मी पीपीटी इंग्लिश मध्ये दाखवणार आहे आणि पुस्तक मराठीमध्ये, ठीक आहे, जेणेकरून दोनही बॅचेस मधल्या मुलांना सगळं समजेल. ह्युमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम. चला, चित्रामध्ये बघा काहीतरी जादुई दिसतंय, काहीतरी डेंजरस दिसतंय. त्या माणसाच्या आर पार बघू शकतो आपण. काहीतरी विचित्रच आहे नाही, त्याची स्किन काहीतरी जादुई स्किन दिसते. असं काय आपल्याला स्वतःच्या अंगातलं समोरच्या माणसाच्या अंगातलं काही दिसत नाही, ह्याच कसं काय दिसत असेल बरं? काय वाटतंय तुम्हाला? हे टेन्शन घेऊ नका, मुद्दाम चित्रच तसं काढले. अशी चित्र असतात बायोलॉजीमध्ये. बाहेर स्किन आहे, स्किनच्या आत काय आहे हे कळलं पाहिजे, म्हणून अख्खीच्या अख्खी बॉडी आर पार दिसेल अशी स्किन काढलेली आहे. काय? मसल्स, बरोबर, मसल्स दिसतात. आणखीन काय काय दिसतंय? लंग्स, शाबाश. अजून? हार्ट बोन, लिव्हर, हार्ट दिसतंय, मसल्स, लिव्हर, किडनी दिसते, बरोबर, किडनी, large intestine and small intestine. Ma'am, large intestine and small intestine. करेक्ट. अजून? हृदय, शाबाश. लिव्हर, Ribcage, liver, रिब केज, शाबाश. liver, झालं ना ते. food pipe and मग आहे, pipe. बरोबर. हे वायू, बघा लाल रंगाच्या रक्तवाहिन्या पण आहेत. नलिका, अन्ननलिका, ऐका मागच्या बाजूला मणके पण आहेत, बरोबर. आणि मागच्या बाजूला मणके दिसतात, मणके दिसले का? पिवळे पिवळे मणके बघा या लाल पट्टीच्या मागे. आपल्या पाठीवरून पण हात फिरवला की आपल्याला मणके लागतात ना, तेच इथे. आणि इथे नंबर दिले T1, T2, T3 वगैरे. हे काय आहेत? मणक्यांचे नंबर आहेत, ठीक आहे. ह्या दोन मोठ्या मोठ्या रक्तवाहिन्या पायाकडे गेल्या आहेत, वर्ण म्हणजे छातीमधनं, म्हणजे हृदयामधनं निघालेल्या रक्तवाहिन्या खाली गेल्या पायाकडे. इकडे तुम्ही म्हणाल त्याप्रमाणे, बरोबर, दोन किडनी आहेत आणि त्या किडनीच्या खाली बघा पांढऱ्या रंगाची अशी पाईप आली आहे, त्याला म्हणतात युरेटर. आणि ती कुठे गेली? इथे बघा, नाव वाचा. सकरसं फिरवते गोल गोल, हे नाव वाचा. युरिनरी ब्लॅडर, करेक्ट, युरिनरी ब्लॅडर. ह्याच्यामध्ये सगळी युरिन जमा होते. इकडे आणखीन तुम्ही म्हणाल, बरोबर, स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन इकडे खाली येऊन बघा कसं गोल 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 झालं. इकडे पायाची हाड आहेत सगळी. इकडे इथे आपलं हे जे कमरेचं हाड असतं की नाही ते बघा, म्हणजे आर पार सगळं दिसतंय. इकडे हे आपलं कॉलर बोन आहे. कॉलर बोन म्हणजे आपल्या खांद्याला जे बोन असतं ना त्याला म्हणतात कॉलर बोन. म्हणजेच काय, आपल्या पूर्ण ह्युमन बॉडीचा आपण आर पार. डायजेस्ट सिस्टीम, बोला, कोणती सिस्टीम? डायजेस्ट सिस्टीम पण दिसत आहे. हो ना, मग स्मॉल इंटेस्टाईन, लार्ज इंटेस्टाईन, स्टमक बिमक सगळंच त्याच्यामध्ये, मॅम, बरोबर आहे. मॅम, बोला. थोराइक केज पण आहे. थोरॅसिक केज, बरोबर.
लिहिलंय का इकडे थोरॅसिक केज? नाही मॅम, पण दिसतंय. थोरॅसिक केज काय सांग बरं मला. मॅम, थोरॅसिक केज म्हणजे आपलं जे हार्ट असतं ना, त्याच्या बाहेरचं जे बर्गर टाईप असतं ना ते. ओके, बरोबर. थोरॅसिक केज, बरोबर, बरगड्या म्हणजे आपल्या शरीरामधली हाडं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये असलेले बारीक बारीक मोठे छोटे सगळ्या प्रकारचे ऑर्गन्स, रक्तपेशी सगळं आरपार दाखवणारी ती रचना होती. आता बघा, सेन्सेस अँड सेन्स ऑर्गनायझेशन्स. आपल्या बॉडीमध्ये एखाद्या गोष्टीचा सेन्स होतो म्हणजे काय होतं, आपल्याला संवेदना होतात, बरोबर. स्ट्रक्चर ऑफ सेन्सेस अँड सेन्स ऑर्गन्स. ऑर्गन्स अँड ऑर्गनेल्स आर मेड अप ऑफ स्पेशलाइज्ड सेल्स. आपल्या बॉडीमध्ये खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम काम करतात आणि प्रत्येकामध्ये स्पेशल सेल काम करतात. जे सेल आपल्या हार्टमध्ये ते आपल्या ब्रेनमध्ये नाही आहेत. जे सेल आपल्या ब्रेनमध्ये ते आपल्या किडनीजमध्ये नाही आहेत. जे सेल आपल्या किडनीजमध्ये ते आपल्या स्किनवर नाही आहेत. म्हणजेच एव्हरीवेअर देर आर स्पेशल टाईप ऑफ सेल्स. आणि प्रत्येकाचं काम त्यांना चांगलं माहिती आहे, ते त्यांचं काम बरोबर करतात, म्हणूनच आपलं सिस्टीम सगळं बरोबर चालू राहतं. आता ऑर्गन्स ऑफ द ह्युमन बॉडी. Human body has many organ systems like digestive system, respiratory system, circulatory system, nervous system, excretory system, reproductive system, skeletal system and muscular system. आपण या सगळ्या मगाशी बोललो. आता लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय? All the vital activities that manifest the symptoms in living organisms are called as life processes. सजीवांच्या जीवनक्रिया. These are all those things which a human or any living organism shows and prove that they are living things and not the non-living things. For example, लिव्हिंग थिंग्स मध्ये अशा काय काय स्पेशल गोष्टी आहेत ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स मध्ये नाही आहेत, ते तुम्हीच मला सांगा. मॅम, क्वेश्चन रिपीट करा ना. हा, सोपा करते. नॉन लिव्हिंग थिंग्स ह्या लिव्हिंग थिंग्स पेक्षा वेगळ्या आहेत असं तुम्हाला का वाटतं? कारण मॅम, नॉन लिव्हिंग थिंग्स काय झालं, मला काहीच कळलं नाही, सगळे एकदम बोलले. ते माणसासारखे चालू शकत नाही. हा, माणसासारखे चालू शकत नाहीत. बरं. ग्रो, नीड फूड. ग्रोथ. श्वास नाही होऊ शकत म्हणून. त्यांच्याकडे तसं नसतं, वाढू शकत नाही. बरोबर. हालचाल नाही करू आता शकत. मी तुम्हाला एक प्रश्न करू शकत नाही. त्यांना हालचाल करू शकत नाही. हालचाल करू शकत मॅम, नाही. ते फूड स्वतःच फूड स्वतः बनवू शकत नाही. झालं तुमचं सगळं सांगून? मॅम, त्यांना हात पण नसतो. चला, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. काम नाही करू शकत. ऐका, समजा मी शाळेमध्ये आणि मी आहे आता 5वी 6वी 7वीत कोणत्या तरी वर्गामध्ये, मी सध्या 7वीत आहे, 6वी 7वीत आहे. मी मागच्या वर्षी स्कूलमध्ये येत होते, तर स्कूल व्हॅनने येत होते. या वर्षी माझ्या स्कूल व्हॅनची स्कूल बस झाली आहे, म्हणजे माझी बस मोठी झाली आहे, बरोबर. माझी बस डिझेल पिते, म्हणजे ती लिव्हिंग थिंग आहे. ती गाणं पण लावते, त्याच्यामध्ये गाणं ऐकू येतं मला, ती गाणं म्हणते, म्हणजे ती लिव्हिंग थिंग आहे. जसं मी श्वास बाहेर सोडते तसं तिच्यामधनं पण धूर बाहेर पडतो, म्हणजे ती पण उच्छ्वास करते, म्हणजे ती लिव्हिंग थिंग आहे. आणि ती स्वतःची स्वतः उतारावरून खाली पण सरकते. तुम्ही जे म्हणताय ते हालचाल करत नाही वगैरे, असं असं काही नाही. माझी गाडी तर हालचाल पण करते, माझी स्कूल बस. म्हणजे माझी स्कूल बस ही एक लिव्हिंग थिंग आहे, बरोबर की नाही? नो मॅम. येस नो मॅम. मॅम. नो मॅम. नो मॅम. नो मॅम. किती लोकांना असं वाटतं की ही, चला आपण, मला जरा आता स्क्रीनवर येऊ द्या, तुम्ही हँड रेस करा आणि मला सांगा, किती लोकांना असं वाटतं की माझी स्कूल बस ही लिव्हिंग थिंग आहे? साई, प्रतीक्षा, ऋतुपर्णा, स्वरा, तुम्हाला असं वाटतं की माझी स्कूल बस ही लिव्हिंग थिंग आहे? प्रतीक्षा, ओके. मॅम, नाही. नाही मॅम. दोन प्रतीक्षा. नो मॅम.
दोन्ही प्रतीक्षा वेगवेगळे आहेत का? प्रतीक्षा पी, प्रतीक्षा ए, अहिरे आणि पवार. मग कशाला हात वर केलाय? मॅम मी प्रतीक्षा अहिरे नाहीये, श्रद्धा अहिरे, पण ते प्रतीक्षाने जॉईन आहे ना म्हणून. तो काही प्रॉब्लेम नाहीये, पण आता हात कशाला वर केला जर उत्तर नाहीये तर? मी विचारलं किती लोकांना असं वाटतं की माझी स्कूल बस लिव्हिंग नाहीये, तेवढ्या लोकांना वाटतंय. बरं, आता प्रीती पवार सांगा. मला असं वाटतंय माझी स्कूल बस लिव्हिंग आहे, तुम्हाला असं का वाटतंय की ती लिव्हिंग नाहीये? मॅम तिच्यामध्ये एक काहीच ऑर्गन नाहीये. ड्रायव्हर म्हणून ती चालते. आपण तिच्यामध्ये नाही आहे. टाकलेले त्याच्यामुळे ती चालते. ऐका, माझ्या अंगामध्ये जर मी काही जेवणच नाही केलं तर माझ्या अंगामध्ये मी काहीच टाकणार नाही, म्हणजे मी चालणार पण नाही, कारण माझ्या अंगात एनर्जीच नसेल. सेम त्याच्यामध्ये जर मी डिझेल टाकलं नाही तर ती चालणार नाही, कारण त्याच्यामध्ये एनर्जी नसेल. तर तिची काय चूक आहे? तुम्हाला जेवायला दिलं नाही तर तुमच्या अंगात कुठून येणार आहे एनर्जी? तुम्हाला पण बाहेरूनच कोणतरी जेवायला देतं ना. वाढ होत नाही. मॅम तिच्यामध्ये ऑर्गन्स नाहीये. ए, कोणी सांगितलं त्याच्यामध्ये ऑर्गन्स नाहीयेत? त्याच्यामध्ये केवढे ऑर्गन्स आहेत. क्लच, ब्रेक, सीट, छत, हे त्याचे ऑर्गन्सच आहेत. आणि तिची वाढ होते. ती मागच्या वर्षी छोटी स्कूल व्हॅन होती, यावर्षी स्कूल बस झाली. मी माझ्या डोळ्यांनी बघितलं, ती वाढली. आता सांगा. चालेल मॅम, ती लिव्हिंग थिंग आहे. अरे अरे गोड मुलांनो, मी तुम्हाला कन्फ्यूज करतेय. आय एम कन्फ्युजिंग यू. मला खूप मॅम, मज्जा येते. तुम्ही असे पटकन मान्य करून टाकलं रे बिचारे, एवढे चांगले आहेत. ऐका, ह्यात तुमची काही चूक नाहीये. मी तुम्हाला खरं सांगू का, लहानपणापासून तुम्ही आता 8वीत गेलात ना, तुमच्या आयुष्यामध्ये हेच घडत आलंय. तुम्ही एखादी गोष्ट खरी जरी सांगितली ना, तुमच्या आजूबाजूचे लोक म्हणतात काय गप्प बस, असं नाहीये, असंच आहे. आणि जरी तुम्हाला जे काही खरं उत्तर वाटलं ना तरी ते तुम्हाला लोक मान्य नाही करू देत. कारण माझ्या बाबतीत असं नाही, तुम्ही बिनधास्त तुम्ही भांडू शकता माझ्याशी की असं नाहीच आहे, असं नाहीच आहे. चालेल मॅम, मग ती लिव्हिंग थिंग आहे, एकदम शरणागतीच घेतली तुम्ही, असं नाहीये. बर, मी समजू शकते. जे मी तुम्हाला सांगितलं ते सगळं स्कूल बसला ऍप्लिकेबल होतं. आणि आपल्या पुस्तकामध्ये आपण सगळ्या सजीवांच्या ज्या काही गुणधर्म किंवा सजीवांच्या महत्वाच्या अभिक्रिया कोणत्या असतात, कोणत्या गोष्टी फक्त सजीवांमध्ये असतात, निर्जीवांमध्ये नसतात, हे शिकलोय ना आपण. तर त्याच्यामध्ये ना ह्या गोष्टी अशाच दिल्यात, तर तुमची काहीच चूक नाहीये, तुम्ही बरोबरच सांगताय. पण मला आवडत नाही ना सरळ सरळ बोललेलं. मला कन्फ्युजन खूप आवडतं आणि मला फार मजा येते ऐकायला की तुम्ही मला कसं सांगताय ते. तर बघा, तुम्ही जे सांगितलं ते बरोबर आहे. त्याच्या उरलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण आता बोलूया. कुठल्याही सजीव आणि निर्जीवामधला सगळ्यात महत्वाचा मुद्दा कुठला असेल, तुम्हाला कधी कोणी विचारलं ना, लहानपणापासून आतापर्यंत म्हातारे होईपर्यंत कोणी विचारलं, तर सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा लक्षात ठेवायचा, पुनरुत्पादन. प्रत्येक सजीव स्वतःसारखा एक नवा सजीव निर्माण करण्याकरताच जन्माला आलेला असतो आणि तीच त्याची धडपड असते. म्हणजे साधं कुठलंही तुम्ही झाड घ्या, प्रत्येक झाडाच्या बिया पिकल्यानंतर स्वतःसारखं एक नवं झाड बनवतात की नाही. फळं पिकल्यावर बिया पडतात, त्या बियांपासून झाड बनतं. पक्ष्यांची पिल्लं पक्ष्यांसारखी असतात, बरोबर. माणसांची पिल्लं माणसांसारखी असतात, गाढवाची पिल्लं गाढवासारखी असतात. हे सगळं सेम होतं, कारण की ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, बरोबर. माझ्या गाडीला, माझ्या स्कूल बसला छोटी स्कूल बस होणार आहे का? नाही होऊ शकत. म्हणजे पुनरुत्पादन. छोटी कार काय तर व्हॅन काय? उभी केली तर होऊ शकते ना. आपण नाही ना. स्कूल बस बघा, मी तुम्हाला जे सांगितलं ना, मागच्या वर्षी स्कूल व्हॅन होती ती यावर्षी स्कूल बस झाली. पण हे मी बघितलं किती बदलली. असं तिच्या समोर मी दुसरी एक गाडी आणून ठेवली आणि सांगितलं की तिचं पिल्लू आहे, तर असं होणार आहे का? त्याच्यामधून ते निर्माण झालंय असं मला कुठलं तरी एव्हिडन्स आहे का? नाहीये. दुसरं महत्वाचं, नॅचरल डेथ. सजीवांच्या प्रक्रियेमध्ये एक महत्वाची गोष्ट आहे जन्माला येणं, मोठं होणं, आणखी मोठं होणं, तरुण होणं, वृद्ध होणं, म्हातारं होणं, मरून जाणं. ही एक नैसर्गिक क्रिया आहे, ती सगळ्यांना लागू होते, बरोबर. ती सगळ्या सजीवांना लागू होते आणि ती निर्जीवांमध्ये दिसत नाही. आपली गाडी खूप दिवस आपण पार्किंग मध्ये ठेवली ना, काही होणार नाही तुला.
तिचा मृत्यू पण होणार नाही, ती जन्माला पण येणार नाही, तिचं काहीच, तशीच राहणार आहे ती. ती गंजून जाईल, तिचे काही पार्ट्स खराब होतील, पण तिचा मृत्यू होणार नाही. नैसर्गिक मृत्यू शब्दाचा अर्थ आहे की त्याच्यामध्ये असलेला जो काही जीव आहे ना, तो निघून गेलाय. आता मी म्हटलं तर म्युझिक सिस्टीम आहे, ती गाणी म्हणते. ती गाणी म्हणते, पण तिला स्वतःचं स्वरयंत्र नाहीये. पक्षी स्वतःच्या आवाजाने काहीतरी म्हणतात. म्युझिक सिस्टीम हे आपण लावलेलं गॅजेट आहे, गॅजेट. बरोबर की नाही? म्हणजे हे माणसाने बनवलं आहे. बरोबर, आपली जी गाडी आहे की नाही, ती आपण बनवलेली आहे. ती मानवनिर्मित वस्तू आहे. त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपण टाकल्या ज्या आपल्याला आवडतात. बरोबर? ज्या आपण करतो ते सगळं आपण आपल्या गाडीला करायला लावतो. बरोबर? ह्याचा अर्थ असा आहे की ती मशीनच आहे. आता जर माझी ही जी स्कूल बस आहे ही इलेक्ट्रिक बस झाली तर मला डिझेल पण टाकायची गरज नाहीये. जसं मी मोबाईल चार्जिंगला लावते ना, तशी माझी गाडी मी चार्ज करू शकते. बरोबर ना? त्याला एनर्जीची गरज आहे, खरं आहे ते. पण ती एनर्जी सजीवांना लागणाऱ्या एनर्जी सारखी नाहीये. तिचं कामच वेगळं आहे. जसा पंखा पण फिरतो, आपल्या पायातली चप्पल पण आपल्या बरोबर फिरते. मग ते सगळे काय सजीव होणार आहेत का? नाही. सजीवांच्या आणि निर्जीवांच्या गुणधर्मांमधल्या ह्या काही गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला कन्फ्युज करतील आणि स्वतःच त्याची उत्तर तुम्हाला शोधावी लागतील. काही महत्वाचे मुद्दे होते ते तुम्हाला कळले ना? आता कळले ना? का अजून कन्फ्युजन आहे? का तुम्हाला अजूनही वाटते की माझी स्कूल बस ही Yes, ma'am. येस ना, कळालं. ओके. हा, तर आता इंद्रिय आणि इंद्रिय संस्थांमध्ये आपण लाईफ प्रोसेसेस बद्दल जे बोलतोय की नाही, ह्या लाईफ प्रोसेसेस ह्या सगळ्या लिव्हिंग थिंग्स मध्ये समान असतात. बरोबर? जन्माला येणं, मोठं होणं, मरून जाणं, ह्या सगळ्या. आणि कंटिन्युअस लाईफ प्रोसेसेस आपल्या बॉडीमध्ये सुरू असतात. जसं आपण झोपलो तरी आपलं हृदयाचं स्पंदन सुरू असतं, आपला श्वासोच्छ्वास सुरू असतो. आपण कुठल्याही पोझिशनमध्ये झोपलो तरी पण आपली अस्थिसंस्था आपल्याला मदत करते. आपण हात वेडेवाकडे करू शकतो, कधी या कुशीवर, कधी त्या कुशीवर, कधी पायाच वर, कधी डोकंच वर, असं आपण कसंही झोपू शकतो. कारण आपल्या शरीराला एक आकार आहे, विशिष्ट आकार आहे, जो आपल्या हाडांमुळे आहे. बरोबर? आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की एकाच पोझिशनमध्ये झोपून आता हात दुखायला लागलाय, आपण आपोआप वळतो, दुसऱ्या कुशीवर झोपतो. हे झोपेत सुद्धा आपलं शरीर आपल्याला सांगतं की येड्या, नीट झोप ना जरा, मला दुखायला लागलंय आता. सांगायचा मुद्दा, आपलं जे पूर्ण बॉडी आहे की नाही, हे एक एकत्र काम करणारं मशीन आहे. वेगळे भाग काम करतायत, तरी सगळे एकत्र काम करतात. बरोबर? आणि ह्या कंटिन्युअस लाईफ ऍक्टिव्हिटीज सुरू असतात, सतत सुरू असतात. झोपल्यात, तुम्ही म्हणाल मला 2-4 तास झोपायची फार गरज आहे, मी 2 दिवस खूप जागून अभ्यास केला, आता मी झोपणार, माझा पेपर झाला. तुमचं हृदय नाही म्हणू शकत 2-4 तास याने खूप अभ्यास केलाय, मी पण टेन्शन मध्ये होतो, 2-3 तास मी झोपतो. हृदय झोपलं की झोपलोच मग आपण कायमचे. सो असं हे हृदय विदय काही करू शकत नाही. ते ठरवतं आणि जन्माला आल्यापासून आपण मरेपर्यंत सारखं पंपिंग करत बसतं, न थकता, न बोर होता. पिक्चर बघा, वेब सिरीज बघा, सिरियल बघा, झोपा, काही करा, ते तुमच्याबरोबर सगळं करत असतं. पण ते त्याचं काम विसरत नाही. थँक्यू आपण त्याला म्हणायला पाहिजे की तू विसरत नाहीस म्हणून मी जिवंत आहे, हो की नाही? आणि वेगवेगळ्या सेन्सरी ऑर्गन्स, त्याच्यामुळे आपल्या आजूबाजूच्या गोष्टींची संवेदना कळते. धडा खूप मोठा आहे, डिटेलमध्ये बघायचा आहे. आज आपण इथं थांबूया, कारण तुमच्या याच्यानंतर पुढे दुसरं लेक्चर सुद्धा आहे. काय झालं? त्यांनी आपलं 2 मिनिटं सुद्धा काम बंद केलं तर आपण राहू शकत नाही. हो ना, मग कसं होईल ना आपलं. सो अशा पद्धतीने आपली मानवी शरीर आणि इंद्रिय संस्था हा लेसन आपण सुरू केलाय आता. खूप इंटरेस्टिंग धडा आहे हा. पुढच्या वेळेला आपण नक्की डिस्कस करू. आज आपण इकडे थांबूया. ठीक आहे? चलो, बाय बाय. थँक्यू. गुड नाईट Bye, ma'am. Good night. गुड नाईट. बाय मॅम. Bye, ma'am. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. Bye, ma'am. Good night. गुड नाईट.